श्री धनकवडीचा योगी श्री शंकर गीता कशी तयार झाली? सुमारे 1973च्या सुमारास एकदा श्री बसमेब श्री अघोर शास्त्री हे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. तेव्हा श्री अघोर शास्त्री बसमेंना म्हणाले, श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहावे अशी माझी खूप इच्छा आहे. डोळे मोठे करून बसमेने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यावर विचार केला. पण श्री बसमे काही न बोलले. त्यांच्या मनात नसेल म्हणून श्री अघोर शास्त्रींनी हा विषय पुन्हा त्यांच्याजवळ काढला नाही. यालाही जवळपास 12 वर्ष उलटून गेल्यावर साधारण 1985 साली तेथेच दर्शनासाठी उभे असताना श्री बसमेंनी श्री अघोर शास्त्रींचा उजवा हात धरला आणि म्हणाले, तुम्ही इतकी संत चरित्र लिहिली, आमच्या गुरूंचे चरित्र का लिहित नाही? श्री अघोर शास्त्री म्हणाले की बसमे, 12 वर्षापूर्वी याच ठिकाणी याच कार्याकरता रांगेत आपण दोघे उभे असताना श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहिण्याची माझी इच्छा आहे असे मी तुम्हाला विचारले होते. त्यावेळी तुम्ही गप्पच बसलात. बसमे तेव्हा म्हणाले, त्यावेळेस महाराजांचा आदेश नव्हता, आता महाराजांचा आदेश आला आहे. श्री अघोर म्हणाले, ठीक आहे, मी चरित्र लिहितो. याप्रमाणे चरित्र लिहिण्याचे ठरले. श्री अघोर शास्त्रींनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांना श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहिण्याची परवानगी मिळण्याबद्दल निवेदन केले. श्री स्वामी महाराजांनी मोठ्या आनंदाने परवानगी दिली व आशीर्वादही दिला. पुढे माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले व अशा प्रकारे श्री भगवंत वासुदेव अघोर शास्त्री यांनी श्री शंकर गीता लिहिली. श्री स्वामी समर्थ. जय शंकर महाराज, जय शंकर महाराज.